वेगवेगळे चेहरे उजेडात येतात, काय सांगा? एक नंबरचा बैल घेऊन पळण्यात मजा नाही कारण का एक नंबरचा बैल घेणार सांगून एक नंबर करणार आणि जो बैल कोणाला माहित पण नाही तो बैल घेऊन एक नंबर करण्यात वेगळी मजा असते. जेव्हा फाटीवर आले तेव्हा एक नंबर केलाय. ही पाठी आपल्याला लकीच आहे. आज सकाळी पण तुम्ही म्हटलं होता की ही फाटी बकासूरला लकी आहे. नाही द्यायचं म्हणलं की मला टेन्शनच नसते कुठल्या गोष्टीचं. नक्कीच आज आप्पा ड्रायव्हर यांनी खरं सांगितलं की मला इच्छा होती, माझं स्वप्न झालं पूर्ण, गुलाल त्याला दिला बकासूरनी. आज काय सांगाल तुम्ही? नाही ड्रायव्हर मला प्रत्येक मैदानात जे भेटेन ते बोलायचे की बाबा एक चान्स द्या. त्यांना आज सकाळी मी फोन केला की गाडी हाणायला लागते, ते म्हणले हाणतो बिंदास, काही विषय नका घेऊ. मी त्यांच्या डोळे झाकून विश्वास ठेवला आणि गाडी बसवलं. आणि उर्मिला ताईंचं पण कौतुक करावं, कारण आप्पा ड्रायव्हर खरं तर त्यांच्या नंदीवर असतात, पण त्यांनी म्हटले की त्यांचं पण स्वप्न पूर्ण झालं बकासूरवर, म्हणजे बकासूरला पळवण्याचं. ताईंबद्दल काय सांगाल? नाही काय आता बोलून तेवढं कमीच आहे. नक्कीच एकंदरीत आज खऱ्या अर्थानं म्हणजे धक्का देतो, सुखद धक्का देता आणि बकासूर तो करून दाखवतो. अक्षरशः फरकाने सेमी असेल, फायनल झालाय. काय होतं तुम्हाला ज्यावेळी फायनलला रिएक्शन काय होतं ज्यावेळी खाली खूप वेळा गाडी थांबत नव्हती? काय होतं नक्की फायनल? बकासूरचा शेजारचा बैल हल्ला की बकासूर बी हलतो, हा. कारण का दुर्गा जरा नाही का थोडासा उड्या मारायचा, त्याने उडी मारली की बकासूर थांबत नव्हता की त्याला वाटतं तो गेला की चला लवकर आपलं बी. आगामी नियोजन काय असेल बकासूर?